आई मोरे माता ओम नम शिवाय शिवशंभो हर हर महादेव गणपती बाप्पा मोरे. तेव्हा सुरुवात झालं तेव्हा मार्केट हलव. तिसऱ्या आठवड्यात असेल मी रितेश भाऊंना बोललो की हा कधी बाहेर येऊ, याच्यावर मी सिनेमा करणार. मी याच्यावर उपकार नाही केले. या माणसानी त्याचं कर्तृत्व सिद्ध बिग बॉस मध्ये केलेलं आहे. प्रेमावर वल्ल ग तुझं आता मन भरलं ग तुझं, गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला आजाद केलं तुला. कधी कधी वाटतच ना भीती, पण नंतर म्हणलं गायचं नाही, बिंदास बोलायचं. आपलं काय, आपण हाय तसं गावठी पॅटर्न दाखवायचं, आपला हाय तसं. कुणाला नाही वाटत, कुठल्या मुलाला नाही वाटत की आपला आई बाप नसलं पाहिजे, असलंच पाहिजे ना असं वाटतं ना. ते असलं तर मग माझ्या जीवनात अजून. सूरज प्रचंड रॉ आहे आणि त्याच्याकडून अजिबात काही ऍक्टिंग एक्सपेक्टेडच नव्हती. असं एक माईल दिली ना, घायल केलंय बार. मार्केट हलावलंय, वातावरण असं टाईट केलंय ना. सणाचाळी सारखी मला सपोर्ट करायची की सूरज पप्पा लय बेकार आहेत असं चिडतात ना, रडावत्यात. मला बिना लावले, मला नाराज केलं सरांनी, मी नीट नाही देणार. तेव्हा मी खुश आहे ना, आनंदात माझ्या पॅटर्न मध्ये मी खुल्ला असतो. तेव्हा सरांनी माझं मन दुखावलं, तेव्हा मी गप असतो. मग पण समोर गेल्यावर मी मीठ मारायचं सारखं, सॉरी ना सर सॉरी, आपलं वाटायचं. पण नंतर मला इतकं हार्ड केलं ना सरांनी, लय दुखावल्यात. मला देव महत्वाचे, मी देव माझ्या काळजात ठेवतो, फॅनला माझ्या दिलात ठेवतो. नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. खरं तर गेल्या काही महिन्यांपासून बोलून चालणार नाही. ऑक्टोबरपासून जेव्हा सूरज जिंकलाय तेव्हापासून सिनेमाची चर्चा आहे झापूक झुपूक. सर, नवनवीन कलाकार आणि हा सगळा योग तुम्ही पुन्हा एकदा कसा जुळवून आणलात? पुन्हा एकदा पेक्षा मी पण कधीतरी नवीन होतोच ना. कोणीतरी तर मला संधी दिली. मी जेव्हा पहिल्यांदा नाटक केलं तेव्हा कोणीतरी माझ्यावर विश्वास ठेवला. मग असंख्य गोष्टी घडत गेल्या. मी बऱ्याच वेगवेगळ्या कलाकारांबरोबर कामं केली. पण कुठलीही गोष्ट सादर करताना कथा काय आहे आणि त्या कथेला जे कॅरेक्टर्स आहेत ते कसे आहेत, ते कोण हवेत, याचा विचार पहिल्यांदा येतो. आज तू अगबाई अरेच्च्या पासून ते शेवटच्या बाईपण भारी देवापर्यंतचं कास्टिंग बघितलं तर तुम्हाला तो अंदाज येईल. म्हणजे आता अगबाई अरेच्च्याच्या वेळेस माझे जिगरी दोस्त आहेत अंकुश आणि भरत, आणि तरी कास्टिंगमध्ये मी संजय नार्वेकरला घेतलं होतं. तर मला आठवतं की तेव्हा खूप त्या रुमर्स होत्या की माझं भरतचं आणि अंकुशचं काहीतरी भांडण झालंय म्हणून त्याला कास्ट नाही केलं. तर मी तेव्हा कास्टिंगमध्ये इतका कन्फर्म होतो की कसं आहे, अगबाई अरेच्च्या बघितलाय ना तुम्ही सगळ्यांनी, तर माझं कास्टिंग कसं झालं होतं की तो पहिला जो सीन आहे ना, तो बसमध्ये एका महिलेच्या जागेवर बसलेला असतो आणि ती मुलगी येऊन म्हणते की चल चल उठ, आम्हाला आमचीच सीट आहे. तर आता हा सीन समजा भरतने केला असता तर भरतचा चेहरा असा आहे ना साधा गोळा, की ती बाई आहे ना ती पटकन त्याला म्हणाली असती तुम्ही आरामात बसा, कुठे उतरायचंय मी सांगा, मी तुम्हाला उतरवेन. आमचा चॉकलेट बॉय अंकुश असा आहे ना की त्याच्याकडे बघून ती मुलगी म्हणेल की मी ह्याच्या मांडीवरच बसेल. आणि संजय इतका अप्रतिम कलावंत आहे की त्याच्या अगोदरची त्याची जी एक इमेज होती ना, ती इमेज ती या रोलसाठी इतकी करेक्ट होती की त्याच्या चेहऱ्याकडे बघून ना त्याला माहिती आहे काय करायचं. त्यामुळे मग संजय नार्वेकरचं कास्टिंग केलं मी. मग अगबाई अरेच्च्या मध्ये मी झाल्यानंतर जत्रामध्ये वेगळं कास्टिंग होतं. असं करत करत बाईपण भारी देवा, तर 6 बायका यांच्यावर मी पहिल्यांदा काम केलं. तर मी कधीच रोहिणीताई आणि वंदूताई बरोबर मी कधी काम करेन मला माहित नव्हतं. कारण माझी कामं करण्याची पद्धत किंवा माझ्या कथा, माझ्या गोष्टी यात ही लोक कधी फिट होतील असा विचार माझ्या मनामध्ये यायचा. पण तीही गोष्ट साध्य झाली. त्या 6 सगळ्या मातब्बर कलावंतांबरोबर मी काम करू शकलो, स्वामींची कृपा. आणि आज त्याच्यानंतर झापूक झुपूक करतोय. तर ही कथा खूप वर्षांपासून डोक्यात होती. फक्त ना ते डिव्हाइस असतं ना, कथा सादर करण्याचं काहीतरी एक माध्यम असतं, त्याला एक कॅरेक्टर पाहिजे होतं. तो जे कॅरेक्टर आहे, आता त्याचं नाव सूरज आम्ही ठेवलंय, पण समजा त्याचं नाव काहीतरी बबन असतं तरी तर बबन या रोलला काहीतरी कॅरेक्टर पाहिजे होतं. तर ते मला सापडत नव्हतं. आणि मी जेव्हा बिग बॉस करत होतो कलर्स मराठीच्या प्रोग्रामिंग हेड म्हणून, तेव्हा मी याला पहिल्याच दिवशी बघितला
आणि तेव्हापासून सुरू झालं की हे पोरगं इतकं त्या मातीतलं आहे, त्याला त्याला काहीच माहित नाही. आणि तू ना जेव्हा फिल्म बघायला बसशील ना तेव्हा ना सूरज तुझ्याबरोबर सूरज असा वाहवत गेला पाहिजे हळूहळू. म्हणजे या मुलाबरोबर नाही 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 नाही, या मुलाबरोबर अरे नाही नको नको नको, या मुलाबरोबर राहिलं पाहिजे, चांगलं चांगलं झालं चांगलं झालं. हे जे होतं ना आपलं रिलेटेबल गोष्ट होती ना, ही गोष्ट ती सूरजच्या कॅरेक्टरमध्ये आणि चेहऱ्यामध्ये मला बिग बॉसमध्ये दिसली. 3ऱ्या आठवड्यात असेल मी रितेश भाऊंना बोललोय की हा कधी बाहेर येऊ दे, याच्यावर मी सिनेमा करणार. इट्स नॉट, आणि तो जिंकलाय म्हणून हा सिनेमा नाही होत आहे, हे तर ऍडेड झालं. शेवटी काय माहिती ना, मी काय म्हणतात टाकाला जायचं आणि भांडं लपवायचं या हेतूचा नाही. आणि मी याच्यावर उपकार नाही केले. या माणसानी त्याचं कर्तृत्व सिद्ध बिग बॉसमध्ये केलेलं आहे. हा मेनस्ट्रीम मध्ये जेव्हा तो येतो आणि त्याला जेव्हा अभिनेता म्हणून मला सादर करायचं असतं तेव्हा मी तेवढीच मेहनत घेणार आहे. आणि मला असं वाटतं की सूरजनी पण त्याच्यापेक्षा दुपटीने मेहनत माझ्याबरोबर घेतलेली आहे. खूप त्रास झालेला त्यालाही मलाही झालाय, तो माझा तर व्हिज्युअली दिसतोय. पण हे सगळं साध्य झालं ते एका चांगल्या गोष्टीसाठी, आणि ती गोष्ट म्हणजे झापूक. सूरजकडनं स्क्रिप्टिंगच्या वेळेला म्हणजे त्याच्याकडनं एखादा डायलॉग किंवा त्याला गोष्टी समजवताना तुम्ही कशी मेहनत घेतलीत सूरज? एक तर त्याला लिहिता वाचता येत नाही. हो, म्हणूनच. पण याचा अर्थ त्याला भावना कळत नाही तसं नाही होऊ शकत. सोपं काय माहिती ना, मला ना त्याला ऍक्टिंगच करायला लावायची नव्हती. तो जसा आहे रॉ, ती रॉ गोष्ट सादर करायची होती. पण हा मुलगा ना अरे असाच आहे यार, असं झालं पाहिजे तुमचं. मला असं वाटतं मला आणि सूरजला किती कठीण गेलं त्यापेक्षा इतर नटांना जास्त कठीण गेलं. बिकॉज प्रत्येकाची एक मेथड असते ऍक्टिंगची आणि ते टायमिंग असतं. ऍक्टर जेव्हा काम करतो, मी आता इतकी वर्ष काम दिग्दर्शक म्हणून करतोय तेव्हा मला जाणवतंय की ते 2 जण जेव्हा एकमेकांच्या समोर काम करत असतात ना तेव्हा ते एकमेकांचं टायमिंग जुळत असतं. सूरज बरोबर काम करताना खरं यांची कसोटी लागली. बरं, महत्वाची गोष्ट म्हणजे हे ऍक्टर्स आहेत, त्यामुळे यांना पहिल्यांपासून ऍक्टिंग करायची नाही, कारण मग ते ऑड दिसणार की सूरज खूप रॉ करतोय काम आणि ही लोक ऍक्टिंग करतायत. सो हा बॅलन्स होता आणि तो आम्हा सगळ्यांसाठीच होता. सूरज, तुझ्या गुलीगत स्टाईलने तू पहिली सुरुवात कर आणि तुझ्या रोल विषयी आम्हाला सांग. माझं रोल काय सूरज? तुझी स्टाईल गुलीगत स्टाईलनी सुरू कर. तू आता म्हणतो ना डायलॉग तुझ्या डायलॉगने सुरुवात कर आणि मग आम्ही कुठलाही तुला वाटेल. गुलीगत डायलॉग एवढा फेमस आहे त्याच्यापासून गुलीगत काय नाही, कुठलाही डायलॉग म्हण ना तुझा फेमस. माझ्या बच्च्याला करत होतो लय मिस, मला आठवला पाहिला की मग काय आता तू मला सांग की या सिनेमात म्हणजे जेव्हा तुला पहिल्यांदा सिनेमाचं शूटिंग झालं किंवा जेव्हा घोषणा झालेली तेव्हा तुझ्या मनात काय भावना होत्या? तुझं आणि केदार सरांवर असलेलं प्रेम आम्हाला माहितीच आहे, पण तुझा या सिनेमाचा अनुभव कसा होता? आमचं फिनाले चालू होतं तेव्हा मी सरांना सारखं गाल्यात पाया परायचो. आणि तेव्हा आमची लय गष्ट नातं झालं. लय म्हणजे इतकं मी सरांना सारखं म्हणायचं, सर तुम्ही आल्या बरं वाटतं. कसं झालं तर त्याला कळलं पाहिजे. आम्हाला ऍक्सेस नव्हता. हे जेव्हा बिग बॉसच्या घरात जातात ना तेव्हा कोणीच त्यांना भेटू शकत नाही. हा कुठल्या प्रमोशनसाठी जातील लोक तेवढेच फक्त भेटू शकतात. पण आम्ही आता त्या चॅनलचे हेड असलो तरी मी नाही याला भेटू शकत. पण एक्झॅक्टली फिनालेच्या दिवशी ना तो जे परफॉर्मन्स वगैरे असतात ना त्यावेळेस आम्हाला जाऊन ना त्यांना नीट सांगावं लागतं की काय होणार आहे आणि काय नाही. तर तिथे गेल्यानंतर हा आता पुढे बोल म्हणजे त्याला कळायला नाही तर गोळ. सर मला सांगायला आलं तुम्हाला असं करायचं. माझा फिनालेला डान्स होता तेव्हा शिकवाय आलती डान्स. मग ती कॅमेरा ही आम्ही डान्स करत होतो तेव्हा लय पब्लिक असायचं. पण नंतर पब्लिक नव्हतं दाखवायचं कारण स्टेजवर डान्स करायचा होता ना आम्हाला. तर तिथे गेल्यावर कधी वाटतच ना भीती. पण नंतर म्हणलं गायचं नाही, बिंदास बोलायचं. आपलं काय आपण हाय तसं गावठी पॅटर्न दाखवायचं, आपला हाय तसं. मग तसं बिंदास बोलायला लागलं मी. पहिले दबाव यायचा छातीव की बिग बॉस एवढं मोठं कसं बोलायचं. नंतर असं म्हणलं आई मोरे माता, ओम नमः शिवाय, शिवशंभो, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरे. तेव्हा सुरुवात झालं तेव्हा मार्केट हलाव. त्यांचा प्रश्न आहे की तुला जेव्हा पहिल्यांदा कळलं बिग बॉस मध्ये मी करतोय फिल्म तेव्हा तुला काय वाटलं? तेव्हा मला काय समजलं नव्हतं की मला बिग बॉस मध्ये आमचे काय त्याच
भांड तीच चालू होती. आम्हाला बाहेरचं काय माहितच नव्हतं काय चाललंय आणि काय नाही. मग सरांनी माझ्या हे बोललं सर की सूरज चव्हाणवर ते सूरज काय चव्हाण बरोबर मी सिनेमा हा सिनेमा करतोय, तर मला खुशी झाली, आनंद झाला, मी तर नाचायलाच लागलो. जेव्हा झापूक झुपूकचा ट्रेलर टीजर सगळ्यांसमोर आला तेव्हा तुझ्या घरच्यांची किंवा गावकऱ्यांची प्रतिक्रिया काय काय होती? माझ्या बहिणी आलते ना लॉन्चिंगला आता टेलरच्या, लिथे सर मागून आलं, मला भाऊचा धक्का, म्हणजे आमच्या बिग बॉस मध्ये भाऊचा धक्का होता ना, ते गाणं लागलं की आम्ही ब्यायचो अख्खी असं उभं, असं गटे घालून थांबायचं, सर आलेत आता असं थांबायचं. तर माहित नव्हतं की लितेश सर आमच्या ओपनिंगला म्हणजे येणार नाहीत. मला डायरेक्ट धक्का बसला मागूनच. तेव्हा बहिणी मानल्या लितेश सर मला भेटायचंय, लय इच्छा आहे बहिणींची. मग सर मग ते टेलर बघितलं ना, बहिणीच्या डोळ्यातनीच पाणी आलं, म्हणले काय कसलं वाले. तुझ्या ट्रेलर लॉन्चला बहिणी आल्या होत्या, पण आई वडील आता नाही आहेत आणि हे सगळं बघायला ते हवे होते असं वाटतं का? वाटतं ना, कुणाला नाही वाटत, कुठल्या मुलाला नाही वाटत की आपलं आई बाप नसलं पाहिजे, असलंच पाहिजे ना असं वाटतं ना. ते असलं तर मग माझ्या जीवनात अजूक जिद्द येते की आपण अजूक काय तरी त्यांच्या आशीर्वादाने करू. केदार सर जुई असं म्हणाले की तुमचा खरा टास्क होता त्याच्याबरोबर काम करण्याचा, तर तुमच्या तिघांचा अनुभव जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला सूरज बरोबर काम करून कसं वाटलं? खूप वेगळी प्रोसेस होती. म्हणजे सर जसं म्हणाले, सूरज प्रचंड रॉ आहे आणि त्याच्याकडून अजिबात काही ऍक्टिंग एक्सपेक्टेडच नव्हती. तर ते आमच्यासाठी लागू होतं, तिघांसाठी सुद्धा आणि सगळ्याच कलाकारांसाठी. कारण तितकं खरं ते वाटण्यासाठी आम्हालाही तितकंच म्हणतात ना, ओव्हर रिहर्स्ड होऊन किंवा खूप जास्त अति प्रिपेअर्ड होऊन चालणार नव्हतं. आम्ही जेव्हा वर्कशॉप्स केले तेव्हा सरांनी पूर्णपणे आमच्या कॅरेक्टरचा अभ्यास आम्हाला करायला सांगितलेला. म्हणजे मी नारायणी पंजाबराव मोहिते ही व्यक्तिरेखा साकारते झापूक झुपूकमध्ये. तर ती शिक्षिका आहे का पॉलिटिशियनची मुलगी आहे आणि तिचा एक वेगळा इनसेन्स आहे. तर तो काय आहे तो आतून बाहेरून आम्ही अभ्यास केला. पण कधीच स्क्रिप्ट घेऊन डायलॉग्सची रिहर्सल करतोय तर असं नव्हतं. आम्ही जे काही होतं ते सेटवरती जाऊन करायचो. कारण आणि तिथे सुद्धा सेटवरती आमची रिहर्सल एकदा सरांबरोबर व्हायची. सर सांगायचं की या सीनमधून काय अपेक्षित आहे आणि त्यानंतर सरळ आमचा टेक व्हायचा सूरज बरोबर. तर ते इतके स्पॉन्टेनियस सीन होते की इतकं अनलर्न सुद्धा कराव्या लागल्या काही गोष्टी, की खूप वेगळी प्रोसेस होती. पण मला असं वाटतं त्यामुळे जे क्रिएट झालंय ते ऑफकोर्स सरांचा झापूक झुपूक क्रिएट झालाय. मला शब्द करेक्ट कळतात म्हणजे तो अख्ख्या वाक्यांमध्ये तुमच्या इंग्लिश शब्द कुठला ते आता त्याला इतकं परवा दिवशी काय म्हणाला तू, बॉन्डिंग. पहिलं तर बॉन्डिंग माहित नव्हतं, आता बॉल्डिंग म्हणजे ती लिएसर चालू असते ना, तर बॉल्डिंग करत होतो आम्ही. येस, सो एक्सपिरियन्स खूप छान होता आणि मला असं वाटतं त्यामुळेच एक मॅजिक क्रिएट झाली आहे आणि केदार सरांच्या सिनेमामध्ये आपल्याला बघायला मिळतेच. तर असं झालंय झापूक झुपूकची अख्खी प्रोसेस. आणि सूरज बरोबर काम करून खरंच खूप छान वाटलं, कारण तो वेगळाच आहे माणूस म्हणून सुद्धा. आणि ते सगळं त्याच्याकडून खूप शिकायला मी मिळालं. इंद्रा, सो ही प्रोसेस खूपच वेगळी होती, कारण आम्ही ऍक्टर म्हणून इतके अनप्रिपेअर्ड होतो प्रत्येक सीनच्या वेळेला सूरज सोबतच्या. ऍक्टरचं कसं असतं की गिव्ह अँड टेकची प्रॅक्टिस झाली पाहिजे ना समोरच्या ऍक्टर सोबत. तर ती आमची व्हायची ती केदार सरांसोबत व्हायची. आमचे डायलॉग्स व्हायचे ते केदार सरांसोबत व्हायचे, रिहर्सल व्हायची ती केदार सरांसोबत व्हायची. सो आम्हाला सरांचं टायमिंग आणि आमचं टायमिंग हे माहिती होतं, पण सूरज तिथे त्या क्षणी काय करणार आहे हे प्रॅक्टिसच झालेली नाही आहे ना त्याच्यासोबत. सो जेव्हा टेक व्हायचा तेव्हा सूरज यायचा आणि मग आमची ती त्या क्षणी आत्ता इथे काय घडतंय हे तेव्हाच कळायचं आम्हाला. आणि तीच खरी गंमत आहे आणि तेच खरं मॅजिक आहे. कारण ऍक्टरला काय हवं असतं की आत्ता स्पॉन्टेनिटी इन्स्टिंक्टवर ऍक्टरने काम केलं पाहिजे आणि तेच सूरज करायचा. आणि त्यातून जे मॅजिक क्रिएट झालंय, जसं सूरज म्हणाला की झापूक झुपूक मजा येणार आहे आणि धमाल आहे, फुल ऑन एंटरटेनमेंट. म्हणजे मी जे म्हणाले ना की शिकायला मिळालं, तर एक ऍक्टर म्हणून लिसनिंग किती इम्पॉर्टंट असतं
हे कुठेतरी कळलं. कारण तो जे बोलायचा ते आम्हाला नीट ऐकूनच त्यावर रिॲक्ट व्हावं लागायचं. सो त्यामध्ये कुठेच ठरवलेलं काही नव्हतं, तर ती स्पॉन्टेनिटी होती. आणि सूरज बरोबर काम करताना आम्हाला इतके नवीन शब्द कळालेले आहेत. हो. त्यामुळे घरी गेल्यानंतर माझी पण वोकॅबलरी बदलली. मी पण गुलिगत, SQ, ZQ, बुकिट, टेंगुळ हे सगळं बोलायला लागले. म्हणजे आम्ही कोल्हापुरात जवळच्या माणसाला भावा म्हणतो, तर आजच कळालं सकाळी की हा विकली म्हणतो. विकली नाही, विकली म्हणतो. इंटरव्ह्यूला याच्या आधी पण आम्ही शिकूनच आलेलो. अशा खूप रोज आम्ही नवीन एक शब्द शिकतो. त्याच्याबद्दल एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे जसं की थोडे जरी आम्ही आधी प्रिपरेशन करून आलो असेल काही वर्षांपूर्वीपासून, तरी पण कुठल्या ऍक्टरला एक भीती असते की कसा होईल परफॉर्मन्स. तर याच्याकडे भीतीच नाहीये. तो जसं जुई म्हटली तसं तो रॉ आहे आणि भीती नसल्यामुळे त्याच्याबरोबर काम करायला ती एक एनर्जी मिळत होती की एक तर तो पडायला घाबरत नाही आणि तो हारायला घाबरत नाही. त्या डोक्यात एकच असतं मला जिंकायचं. याच्या पलीकडे काहीच नसतं. सो त्याच्याकडून शिकण्यासारखं होतं ऑनसेट सुद्धा. आणि त्याच्याकडे एनर्जी इतकी भयंकर आहे की आम्हाला नेहमी असं वाटायचं की तो 4 पावलं पुढे तर आपण अजून काहीतरी करून त्या लेवलला आपणही सीन नेण्याचा प्रयत्न करा. सो थँक्यू फॉर सूरज. माझा प्रश्न जुईसाठी आहे की जुई, तू ट्रेलर लॉन्चमध्ये बोलली होतीस की जेव्हा तू लहानपणी अगबाई अरेच्या मूवी पाहिला होतास तेव्हा तू तुझ्या आईला जाऊन म्हणाली होतीस की मला एकदा तरी केदार सरांसोबत काम करायचंय. मी पण लहानपणी होतो ना, तेव्हाच मी इच्छा प्रदर्शित केली होती की जी मुलगी आता इतक्या फिल्म्स मध्ये काम करते तिच्यावर मी कधीतरी पिक्चर जेव्हा ठरलं की आता झापक झुपूक मध्ये तू केदार सरांसोबत काम करणार आहे, तर तेव्हा कसं फिलिंग होतं? स्वप्नवत. म्हणजे मला बिलीव्हच नव्हतं झालं, खरंच सांगते मी तुला. कारण ते इतकं सगळं फास्ट झालं. मला आधी सनाने सांगितलं की असं असं आहे, तर एकदा बाबांना बोलायचं आहे वगैरे असं. तर केदार सरांशी बोलले आणि त्यानंतर डिरेक्टली मला असं कळलं की मी हा सिनेमा करतेय. खरं म्हणजे आईसाठी घरी सुद्धा सगळे प्रचंड खुश होते. आणि मग जेव्हा गोष्ट ऐकली तेव्हा पण खूप आनंद झालेला. मला असं वाटतं की माझ्यासारख्याच अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना प्रत्येकजण वाट बघत असतो एका चांगल्या ब्रेकची. तर हा ब्रेक मला सरांनी, जिओ स्टुडिओजनी दिला आहे आणि माझ्या परीने मी 100% देण्याचा प्रयत्न केला आहे. जी एक रिस्पॉन्सिबिलिटी मला असं वाटतं खूप फील झाली ही अपॉर्च्युनिटी मिळाल्यानंतर की आज प्रेक्षकांसमोर अशा एका बॅनर अंडर प्रेझेंट होते, तर आपल्याला छानच काम करायचं आहे. तर हे सगळं होतं मनामध्ये आणि त्या पद्धतीनेच काम केलं आहे. जुई, सूरज आणि इंद्रनील नुकतंच सॉन्ग आउट झाले आणि छान सॉन्ग आहे. लव्ह ट्रायंगल पाहायला मिळतोय, पण सूरजचा हार्टब्रेक झालेलाही पाहायला मिळतो. तर काय सांगाल, सॉन्ग शूट करताना किती मजा आली आणि त्या लव्ह ट्रायंगल बद्दल काय सांगाल? कुठे हार्ट ब्रेक झाला? नाही, कुठे झालंय? कुठे गाण्यामध्ये म्हणजे काइंड ऑफ की जेव्हा तू बोलतोस की आता प्रेम नाही, काय प्रेमात नाही पडायचं. नाही, ते ट्रेलर मध्ये. ओके, पण मग सॉन्ग शूट करताना किती मजा आली? कारण खूप छान आहे सॉन्ग. आमचे रंगच बदलले होते. आम्हाला असं झालं की कधीच संपतंय, कारण इतकं डबल नाचायला. नाही, आम्ही बरंच जे सॉन्ग आहे ते एक्सटिरियरला शूट केलं, त्यामुळे पूर्ण वेळ आम्ही उन्हातच होतो. पण अनमॅच्ड एनर्जी आहे त्या गाण्यामध्ये आणि तीच आम्ही मॅच करण्याचा प्रयत्न केला आणि कमाल. म्हणजे कठीण होतं. म्हणजे ते अख्खंच जे आम्ही 2-3 दिवस शूट केलं ते गाणं, 2 दिवस प्रचंड उन्हात आणि भरपूर म्हणजे असंही आमचे असे लोकेशन्स होते, खूप सुंदर लोकेशन्स आहेत, ते तुम्हाला गाणं बघून दिसलंच असेल. पण तिथे बऱ्याचदा व्हॅनिटीही येऊ शकत नव्हत्या. असं भरपूर हायड्रेटेड राहण्यासाठी आम्ही सतत पाणी पिणं हे ते असं सगळं चालू होतं. पण कोरिओग्राफी इतकी सुंदर झाली आहे त्या गाण्याची आणि गाणंच इतकं सुंदर आहे की आता ऑडियन्सलाही ते भरपूर आता ट्रेंडिंगवरती आहे ते गाणं. खूप फ्रेश आहे आणि खूप कलरफुल आहे. त्यामुळे माझी तर खूप इच्छा होती की हे माझं खरं तर तसं पाहता पहिलं गाणं आहे की ज्यात मी एक हिरोईन म्हणून साडी नेसून मी भरतनाट्यम सुद्धा यात नाचले. खरं तर मी कथ्थक शिकले. तर हा वेगळा एक क्लासिकल फॉर्म मला शिकता आला आणि परफॉर्म करता आला. सो असं भरपूर काय काय या गाण्यामुळे मलाही करायला मिळालं, असं ह्याचाही आनंद आहे. सूरज,
तुला काय ती बोलले ते बोल मग कसं बोलायचं मी बोल आता ते तू तिघांना विचार. आता काय सांग अरे तुला काय वाटतं गाण्याविषयी ते सांग ना. मला गाणं लय आवडतं कारण माझ्या पॅटर्नचं गाणं आहे. शब्द माझा आहेत चितकतांदनी लय गोड शेबीदार गोड झालं लय देवाली पोरग्या लिपसिंग करताना मॅचिंग करताना लय आडगाव गेलं म्हणजे ते लिपसिंग आपण गाणं बसवतो ना आपल्या होटात ती लय आडगाव जायचं मला सारखं ते फास्ट करायचं. फास्ट लय गाणे होते आमचा रॅप आताच गाणं ते लय फास्ट होते. ती तोंडात बसायला लय टाइम लागायचा मला पण ते हालो हालो करायला लागलं मग एक एक शब्द बघायला लागलो मग ते झालंय. नाही तर मला लय आडगाव गाणे गेले. सूरज गाणं थोडस गाऊन दाखवलं तर आवडेल आम्हाला. आता येईन का आताच गायलं अरे नीट अजून ते कसं गडबडीत गायलंच ना एकदा. पहिला शॉट मिळाला ना तुला मला खरं तर हाच प्रश्न विचारायचा होता. म्हणजे आपण आता म्हणालो की सूरज खूप नॅचरल आणि म्हणजे जी पटकन उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते पण कितीही नाही म्हटलं तरी एक सीन उभा करायचं म्हणजे कुठेतरी त्याला कात्री कुठेतरी बसवायचं. तर असे टेक घेताना असं व्हायचं का कधी की सूरज पटकन काहीतरी वेगळंच बोलून गेलाय किंवा त्या व्यतिरिक्त असे वन टेक वगैरे केलेला एखादा लक्षात राहिलेला कुठला सीन सिनेमा त्याच्यावर करताना मग टेक्निकली करावं लागेल त्याची जाणीव मला पण आहे ना. माझं कसं आहे माहिती का मला नाराज केलं सरांनी मी नीट नाही देणार तेव्हा मी खुश आहे ना आनंदात माझ्या पॅटर्न मध्ये मी खुल्ला असतो. तेव्हा सरांनी माझं मन दुखावलं तेव्हा मी गप असतो. मग कॅमेरा समोर मी बोलणारच नाही. सरांनी नाही मला वाटल्यात त्यामुळे मी एका बाजूला जाऊन बसायचो. इतकं राग आहे ना खतरनाक त्या केक ना माणसं ती गप बसायची चुप चुप म्हणलं की तोंडावर मी जाऊन बसायचो कॉपल्याला झाला खाली डोळ्यातनी पाणी इतकं लढलोय पण चांगल्यासाठी सांगितलं म्हणून हे झापूक झुपूक घेऊन आलोय तुमच्यासाठी 25 एप्रिल आणखीन एक पण प्रश्न मिठी मारायचं सरांना. सरांना नंतर आता प्रश्न झाले की एकदा मिठी मारून आपण दरवेळेस ते झाले चिडाचिड वगैरे सगळे झाल्यानंतर संध्याकाळी मात्र गळ्यात पडले. अच्छा म्हणजे मग रागवल्यावरती सर तू नंतर परत तूच जायचंस की सर पण आहेत. एका दिवशी तर अशी गोष्ट होती की तसं मी मॉनिटर जवळ बसलो होतो आणि हा माझ्या बाजूला बसला होता आणि माझ्याकडे असा बघत होता शांतपणे कारण खूप चिडचिड झाली होती माझी आणि तो पण जरा त्रास झाला होता त्याला. माझ्याकडे तरी बघितलं आणि म्हटलं काय बघतो असं केलं मी. तो म्हणतो तुम्ही एवढे माझ्यावर चिडता ना माझे फॅन्स बघून घेतले तुम्हाला. असा होता की त्याच्यातला जो थोडं मॅन्युप्युलेटिव्ह पण काम करावं लागतं. कारण काय वजन आपण व्यायामशाळेत जातो ना तेव्हा इमिजिएटली 100 किलोच नाही उचलत. मी उचलायचो तसं नाही उचलायचो अरे आमचं म्हटलं 30 किलो डंबेल असायचे मी उचलायचो. मी काय करायचो मी दमत नव्हतो मी पटापटा असं पावला आणायचो बैठका जोर लय जबर मारायचो. बिग बॉस मध्ये टास्क खेळायला लागायचं आणि तिथं दम असं लागायचं की दम भरायला लागायचं आम्हाला त्यासाठी मी मारायचो. मग असं उचलायचो की काय सांगायचं. सो थोडं मॅन्युप्युलेटिव्ह काम करावं लागतं कधी कधी. 2 दिवस मी ते एक्झॅक्टली मला ना त्या 2 दिवसामध्ये रोज रात्री ना खूप एक इमोशनल सीन असायचा तर मग दिवसभर ना मी त्या वातावरणात त्याला ठेवायचो की त्याला मी खूप हर्ट केलंय आणि खूप म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत इतकं हर्ट केलंय. मी शिवी वगैरे देत नाही पण मी इतका आरडाओरडा आणि इतकं ते वातावरण असं करून ठेवलं होतं ना की संध्याकाळी बरोबर तो इमोशनल सीन यायचा ना तेव्हा तो इतका दुखावलेला असायचा ना की ती गोष्ट मी सांगतोय ना ती बरोबर यायची. पण त्या 2 दिवसांमध्ये मी त्याला परवा कळली ती गोष्ट पण मी आता सांगतोय पहिल्यांदा. त्या 2 दिवसांमध्ये मी माझ्या प्रोडक्शनला सांगितलं होतं याचं जी रूम आहे त्याची बाहेरून कडी लावून टाका. म्हटलं चिडला बिडला आणि मध्यरात्री येऊन गेला कुठे काय त्याला माहिती नव्हतं. परवा दिवशी कळलंय त्याला. नाही माहितीच नव्हतं की बाहेरने कडे लावून जायची. रात्री मी झोपायचो ठक 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 सकाळी वाजवायचो तो कडे लावून असायची. मला माहितीच नव्हतं ना बाहेरने पण मी नसतो गेलो बाहेर.
मी परत नसतो गेलो, कारण करिअर महत्वाचं आहे माझ्यासाठी, पिक्चर महत्वाचं आहे माझ्यासाठी. मी किती हात झालो, किती दुखावलं, किती लढलो, तरी मला पिक्चर करायचाच होता. कारण एवढा बिलेक सरांनी दिलाय, तेव्हा कष्ट घेतल्याशिवाय फळ देव देतोच ना. मग कष्ट इंग्लिश में बिलीव वगैरे जबरदस्त बोलाय लोकांना. हे काय होतं ना, आम्ही सगळे बोलतो ना ते बरोबर तो. ही बघा, मी शिंगणापूरला चालत जायचो, म्हणजे बिना चपल्याचं, पायात काहीच नसायचं. शिंगणापूर मोठा महादेव माहिती असेल तुम्हाला, डोंगर आहे असा उंच, त्याला असं साखलेनी चालवायला लागते कावड. तर मी चालत जायचो ना, असला उन्हाला होता, असा हवेलोर भाजायचा ना, फोड आलतं मोठं मोठं, लागतालेलं अक्क लक्त झालं, पायाचं ओललं ओललं. पण महादेवाला गेलं, पप्पाला ओम नम शिवाय, तेव्हा बिग बॉसचा टाल झालो, बिग बॉसचा विनर झालो आणि फॅन मध्ये झालोय. आणि माझ्या ओम नम शिवाय पप्पांमध्ये, गणपती बाप्पांमध्ये आहे मरे माता. मग त्यांच्यामध्ये मी आज इथं बसलोय केदार सरांवर पशी. आणि मी कोण आहे? पप्पा. म्हणजे केदार ओम नम शिवाय. सूरज, आणखीन एक प्रश्न आहे तुला. आता तू बिग बॉसच्या आठवणी वगैरे पण आपण बोलतोच आहे, तर आता ट्रेलर लॉन्च जेव्हा झाला किंवा एकूणच जेव्हापासून चित्रपटाची चर्चा आहे, तुझी जे बिग बॉस मधले सगळे तुझे मित्र, सगळी ती जमवलेली जी नाती होती, तर त्यांची कशी प्रतिक्रिया होती? म्हणजे पॅडी दादा असतील, अंकिता असेल, यांना कसं वाटतंय आता तुझं काम बघून, काय म्हणालेत? उलट खुश आहेत माझ्या की फॅमिली बिग बॉस मधली. फोन येतात त्यांचं की भारी काम केलं, ट्रेलर मध्ये असं एक माईल दिली ना, घायल केलंय फार, मार्केट हलावलंय, वातावरण असं टाईट केलंय ना, अख्खी तुला नाव ठेवत होते, आता त्यांच्या बत्त्या गुर केल्यात. हा, आणखीन एक तुला छोटासा प्रश्न आहे. आता मगाशी ह्या दोघांनी सांगितलं की ते तुझ्याकडून शब्द शिकलेत वगैरे वगैरे, पण यांच्याबरोबर तुझं बॉन्डिंग कसं होतं? यांनी तुला काय शिकवलं? जुई असेल, इंद्रानील असेल, ह्यांच्याकडून तुला काय शिकायला मिळालं? काय सांग सांग आता. हा, कसं नाही, मी शिकवायचं यांना, ती नव्हती. मी त्यांना गाणे ऐकायचं, जोईलच्या कुठलं गाणं ऐकवायचं? सनात आहे आणि अख्ख्या आम्ही एकच गाणं ऐकायचं. कुठलं? तेव्हा वरवलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला, आजाद केलं तुला. आमच्याकडे म्हणजे हे कुठले कुठले रॉक आणि पॉप ऐकणारे रोज सकाळी. आणि आईचं लकाबाईचं एक म्हणायचं, बांगल्याची माल लिंबावानी डोर उभी आहे नदीच्या काट्याला, लकाबाई असं पोचल्या झालाय भेटीला, असं गाणं आहे. तीच दोन गाणे मला लय आवडत. प्लेलिस्ट बदलली असेल. हो, ही आणखीच गाणे लावायची. चला, माझा मूड फेलच करा. सणाची प्लेलिस्ट बदलली. आणि मला भीती काय वाटते, सणाने मला परवा दिवशी विचारला काका की बाबा मला भीती वाटत होती, तुम्ही आल्यानंतर मला बच्चा बिच्चा म्हणायला लागला. नाही, एवढं नाही होणार, याच्यावर एवढा राहतो पण एवढं नाही होणार. या सगळ्या प्रोसेस मध्ये सनाताई पण, आम्ही तिच्या पण स्टोरीज वगैरे बघायचो, ती पण तुला खूप चांगला सपोर्ट. नाही, सनाताई सारखी मला सपोर्ट करायची की सूरज पप्पा लय बेकार आहेत, असं चिडतात ना, रडावत्यात. मला बिना लावलेलं 2 मुलं घेतलेले काकला अशी बाजूला, तर मला ठेवायची होती पण काय ठेवून नाही दिलं पप्पांनी. तसंच मी डोळ्यातनी पाणी काढलेलं, लय लाडलेले, म्हणली लय कन्नक आहेत, रडावत्यात. मग मला माहिती नव्हतं इतका स्वभाव कडक आहे, पण समोर गेल्यावर मी मीठ मारायचं सारखं, सॉरी ना सर, सॉरी आपलं वाटायचं. पण नंतर मला इतकं हार्ड केलं ना सरांनी, लय डोकावले. त्यामुळे तो किस्सा ऐकायला आवडेल जे तुम्ही ट्रेलर लॉन्च मध्ये सांगितलं होतं की सूरज केव्हाही गणपती बाप्पा मोरया जोरात बोलायचा आणि ते इतरांना वाटायचं की पॅकअप झालंय, तर ती गंमत कशी आहे? काय म्हणजे आता किती वेळ बोलला बघितलं ना, 2 वेळा तर इथे बोलला. आपल्याकडे कसं सकाळी शूटिंगला आपण गणपती बाप्पा म्हणतो आणि पॅकअप नंतर गणपती बाप्पा म्हणतो. हा मध्ये जरी ओरडायचा ना, मी त्याला थांबवायचो. अरे म्हटलं नको, लोकांना वाटेल पॅकअप झाले लवकर. मला देव महत्वाचे, मी देव माझ्या काळजात ठेवतो, फॅनला माझ्या दिलात ठेवतो, कारण मी त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे मी आता सरांपाशी बसलोय, दोन्ही सरांपाशी. पण हा असाच आहे, म्हणजे काही हे मेकओव्हर नाहीये. म्हणजे चला तुम्ही आज बोलताय ना,
25 एप्रिलला रिलीज झाली ना, 10 महिना भेटलास ना तरी सूरज असंच बोलणार. इट्स नॉट अबाउट की झापूक झुपूकसाठी हे असं बोलायला लावलं त्याला. कधीच नाही. कधी फरक काय पडला एवढं मात्र खरं, आता मला ते खूप जाणवतं या प्रमोशनच्या ह्याच्यामध्ये की त्याची ग्रास्पिंग पॉवर खूप छान आहे. जे आपण बोलतो ते बरोबर त्याला ते कठीण जातं, शब्द कठीण जातात, पण त्याचा अर्थ त्याला इथे राहतो मेंदूमध्ये. आणि आता तो बरेच वेळा ते शब्द आता वापरायला लागले. आता बिलीफ वगैरे तर म्हणजे मी तर पडलोच इथेच. बिलीफ म्हणजे काय मला नाही आवडत. जाऊ दे, तुला कळले आता. केदार सर, तुमच्यासाठीच प्रश्न आहे. सूरजच्या कास्टिंग विषयी आम्हाला कळालंय, पण इंद्रनील असो, हेमंत असो, जुई असो किंवा मिलिंद सर, दीपाली मॅम, हे सगळे मराठी मालिका विश्वातील एक वेगळं स्थान निर्माण करणारे कलाकार आहेत. मग त्यांचं कास्टिंग तुम्ही कसं केलं की इंद्रनीललाच घ्यायचं, हेमंतलाच घ्यायचं? कसं असतं की कुठे काम केलं हे महत्वाचं नसतं, त्या रोलसाठी ती व्यक्ती करेक्ट आहे की नाही हे महत्वाचं असतं. आणि मला कधी कधी इतकं हसू येतं की लोक म्हणतात आम्ही टेलिव्हिजन करणार नाही, आम्ही फक्त फिल्म्सच करणार, असं म्हणणारी जी लोक आहेत. तर बच्चन साहेब पण टेलिव्हिजन करतात, तर ते नाही थांबले. म्हणजे मनोरंजन आहे ना, ते तुम्हाला कशा पद्धतीने करायचंय हे तुम्ही ठरवा, पण तो ऍटिट्यूड नसावा. मी पण टेलिव्हिजन आत्ता करत होतो, काल परवापर्यंत मी कलर्स मराठीचा हेड होतो, आणि मी बाईपण केल्यानंतर पण टेलिव्हिजन करत होतो. माध्यम कुठलंही असू दे, आपण ना लोकांची बांधिलकी असलेली माणसं आहोत. त्यामुळे कुठल्याही माध्यमातून आपण रसिक प्रेक्षकांना काय आनंद देतो हे महत्वाचं वाटतं. यांचं कास्टिंग करताना तेच क्रायटेरिया डोक्यात होता की नारायणी कशी असेल आणि नाव ठेवले. याचं अवघड, याच्या आजोबांचं नाव नारायण आहे आणि ह्याला नारायण बोलता येत नाही, म्हणून मी हिरोईनचं नाव नारायणी ठेवलंय. तर हे हेमंतचं म्हणजे राजकुमारचं कास्टिंग, याच्यात हे लोक फिट बसतायत का हा विचार माझ्या डोक्यामध्ये होता. आणि थोडं असं आहे ना की ना थोडं आपण पण अपडेट होण्याची गरज आहे ना. मी या यंग पिढी बरोबर काम करतोय, तर यांचे विचार याच्याने पण माझी फिल्म थोडी जास्त तरुण होईल. गरज आहे, आता मला पण अपडेट होण्याची गरज आहे. मी काहीतरी केलंय आणि मी जुन्या पुराण्या गोष्टी यांना सांगत अगोबाईच्या वेळेस ना आम्ही हे करत होतो असल्या गोष्टी मी करणार नाही. कारण मला असं वाटतं की जर मला इंडस्ट्रीत अजून 10 वर्ष टिकायचं असेल तर मला याच्यानंतरच्या जनरेशन बरोबर काम करण्याची माझी शक्ती असायला पाहिजे किंवा माझी तेही तयारी असायला पाहिजे. सो या सगळ्या टीम बरोबर काम करून मी सुखावलं आणि त्यांनी कुठेही मला नाराज केलेलं नाही, डिसअपॉइंट केलेलं नाही. इतकं अप्रतिम प्रत्येकाने काम केलंय आणि आता पिक्चर पूर्ण झालाय म्हणून कौतुक करतोय मी तुमचं, बाकी काही नाही. सो इतकं मनापासून काम केलेलं आहे आणि सगळी एक पॉझिटिव्ह एनर्जी जी तुम्हाला सूरजमध्ये पण दिसते. सूरज आल्यानंतर कधीच ना कसा झालाय सीन हे विचारत नाही. तो मला येऊन म्हणायचा भारी केलं ना मी. ही जी पॉझिटिव्हिटी आहे ना ही प्रत्येकामध्ये इथे बसलेल्या. सो आणि जुई आणि इंद्रनीलचं कास्टिंग 100% सरांनी केलंय. कारण मी जरा विचार करत होतो कोण कोण कोण, तर ती म्हणाली की तो कीर्तीचा वणवामधला मुलगा तो इंद्रनील, तो कसा वाटतो या रोलसाठी. म्हटलं हा. मग मी निखिलशी बोललो, निखिल म्हणाला की हा छान दिसतोय. जुईच्या बाबतीत तर ते असं झालं की ती मैत्रीण सणाची झाली आणि तिने मला सांगितलं की सणा म्हणाले की जुईला विचारा ना, खूप गोड मुलगी आहे. आणि नॅचरली स्वतः ऍक्ट्रेस असताना दुसऱ्या ऍक्ट्रेसचं नाव सुचवणं हे खूप जरा कठीण काम असतं. म्हणजे जसं निखिल सानेनी मला विचारलं तर मी दुसऱ्या डिरेक्टरला अप्रोच करण्यासारखे की त्यांच्यावर सिनेमा असं आहे. तर ही सगळी गॅग आणि हेमंत आहे ना, मला त्या सिरियल मध्ये ना भयंकर आवडला होता. म्हणजे इतकं अप्रतिम काम करायचं आणि इतकं इज मध्ये करायचं. त्याच्याविषयी पण आमची खूप चर्चा झाली होती. बिकॉज आफ्टर स्टोरी मी सांगितल्यानंतर त्याचं असं म्हणणं होतं की कास्टिंग खूप की आहेत. मिलिंद गवळी 9 वर्षांनी आत्ता सिनेमामध्ये परत येतोय आणि एक काळ असा होता की तो सिनेमामधलं मोठं नाव होतं, पण आई कुठे काय करतंय या सिरियलमुळे तो एकदम टेलिव्हिजन पर्यंत आला आणि आज 9 वर्षांनी येतोय. दीपाली पानसरे खूप वर्षानंतर ती सिनेमा करते. पुष्कराज सारखा नट एक वेगळं काहीतरी भूमिका करतोय. पायल जाधव जी मला कौतुक काय वाटतं म्हणजे हिरोईन म्हणून तिचा सिनेमा आलाय बापयोग आणि त्याच्यानंतर ती ही भूमिका स्वीकारते कारण या भूमिकेमध्ये तिला गंमत वाटली. ते हे सगळी टीम अशी गोळा झाली आहे ना. आय एम ब्लेस्ड. थँक्यू. निखिल सर, जेव्हा झापूक झुपूक ऑनबोर्ड येते किंवा सूरज येतोय तेव्हा तुमची काय रिॲक्शन होती आणि एकंदर म्हणजे झापूक झुपूक करायचं हे तुमचं कधी ठरलेलं? ठरलं म्हणजे काय, यांनी फोन केला, त्यांनी सांगितलं
की एक आयडिया आहे, आपल्याला एक सिनेमा करायचा आहे, त्याचा हिरो आहे सुरज चव्हाण आणि नाव आहे झापूक झुपूक. सो या एका फोनवरच ठरलं की हा सिनेमा करायचा. सो त्याचं कारण काय होतं की मी मध्ये पण असं म्हटलं ना की तुम्हाला केदार आणि माझी मैत्री, आम्ही खूप वर्ष काम केलंय. त्याचा एक फायदा असा होतो की तुम्हाला एक रायटर डिरेक्टरचं तुम्हाला एक अंदाज येतो. आणि केदारचं परत एक कौशल्य असं आहे की त्यांनी सगळ्या फॉर्मॅटमध्ये काम केलेलं आहे. म्हणजे टीव्ही सिरियल केलेत, चित्रपट केलेत आणि नाटक पण केलंय. सो त्याचा हा जो अनुभव आहे नाटकातला, विशेषतः जेव्हा तुम्ही इतक्या फ्रेश टीम बरोबर काम करता, तर तो नाटकाचा अनुभव त्याचा प्रचंड कामी येतो. कारण कलाकाराकडनं एक्झॅक्ट काम काय आपण म्हणून सिनेमा करताना विशेषतः तुम्हाला त्या कटमध्येच एक काम करून घ्यायचं असतं, पण त्याला एक संलग्नता पण द्यायची असते. त्यामुळे जेव्हा याचा फोन आला तेव्हा एवढीच गोष्ट होती की मला विश्वास होता की याला हा सिनेमा दिसलाय. सो ती जी गोष्ट आहे ना ती त्याच्यातच आली. आणि नंतर तेव्हा तर हे साहेब आतमध्ये होते, ते काही बाहेर नव्हते, त्याच्यामुळे माझी काही ओळख नव्हती. आणि नंतर पुढे सगळं झालं, मग तो जिंकला वगैरे वगैरे, ही सगळ्या पुढच्या गोष्टी झाल्या. पण मला असं वाटतं त्याला त्याच्याकडे असलेली गोष्ट जी होती त्याच्याकरता एक हिरो हवा होता, एक वेगळे पण हवं होतं. आणि ते त्याला कुठेतरी सूरजमध्ये स्ट्राईक झालं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर तो निर्णय घेण्यात आला. तुम्हा दोघांनाच अजून एक प्रश्न आहे. बाईपणच्या नंतर मराठी बॉक्स ऑफिसवर तेवढं यश कुठल्याच सिनेमाला मिळालं नाही, तर त्याचं नेमकं काय कारण असावं? आणि आता झापूक झुपूकच्या वेळेला मग तुम्ही पुन्हा एकदा कशी तयारी केली आहे? कारण तो जो बेंचमार्क सेट केलाय केदार सरांनी, तो अजूनपर्यंत आम्ही 1.5 वर्षात तरी ते बॉक्स ऑफिस कलेक्शन आम्ही तरी बघितलं नाही. आम्ही नाही करत सेट ते काहीच. म्हणजे आमचं दोघांचं एकच असतं की आत्ता या क्षणी, म्हणजे काल रात्री पण आम्ही 2:30 वाजता एकमेकांशी बोललोय, किंवा आता येताना पण फोनवर बोलत होतो. सिनेमा केलाय, तो सिनेमाला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि आपण प्रामाणिक प्रयत्न करायचा. बेंचमार्क सेट करतात ना ते आम ऑडियन्स करतात. आणि कुठली गोष्ट बघायची आणि कुठली गोष्ट बघायची नाही याला काही गणित नाही. म्हणजे हे नाही म्हणू शकत की मी निखिल एकत्र आलोय, अरे आता झापूक झुपूक, असं नाही होत. आम्हाला आमचे आता झापूक झुपूकच्या अगोदर बाईपण करताना जर 100% दिले असतील तर आता आम्हाला 200% देण्याची गरज आहे. कारण जे यश लोकांनी दिलंय तो त्यांच्या डोळ्यामधला विश्वास आहे आणि तो दोघांनाही त्याचा तडा जाऊ द्यायचा नाही. सो आम्हाला ना, आणि मला इतक्या वर्षात एवढं कळलेलं आहे की काल तुम्ही काय केलंय ना याच्याबद्दल लोक नाही विचार करत. तुम्ही आज काय करताय आणि उद्याचं तुमचं काय प्लॅनिंग आहे याचा विचार करतात. आणि तू ना माझ्या प्रेमाखातीर येशील माझा सिनेमा बघायला, पण त्या सिनेमामध्ये तुला गंमत नाही वाटली ना तर तू इमिजिएटली बाहेर येऊन दुखावशील माझ्यामुळे की मी एवढं विश्वासाने गेली. सो ह्याचं दडपण, मला या माणसाचं तर कौतुक वाटतं. सैराट पासून इतके नटसम्राट आणि टाइमपास, नटरंग एवढं सगळं देऊनही याला प्रत्येक वेळी एवढं दडपण कसं सहन होतं. मला बायपणचं दडपण, म्हणून तो मला नेहमी सांगतो शांत 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 राहा. माझं झालं बोलून आता. ते खरं आहे की अनफॉर्च्युनेट आहे की मध्ये कुठले सिनेमे चालले नाहीत. ती काही आनंदाची गोष्ट नाहीये नक्कीच. खूप चित्रपट चांगले येऊन गेले. आत्ताही आपण समोर येणाऱ्या महिन्यामध्ये खूप चित्रपट येत आहेत. सो आम्हाला कुठेतरी असं वाटतंय की म्हणजे लोकसत्तामध्ये पहिल्यांदा असं होतंय की जे इंटरव्ह्यू घेत आहेत ते स्वतः हसतायत किंवा त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य आहे. बरोबर ना? म्हणजे जनरली आम्ही येतो तेव्हा तुम्ही सगळे एकदम सिरियस भूमिकेत असता, कोणी हसत नाही. आज हे सगळे इंटरव्ह्यू घेताना आनंदी आहेत, हॅप्पी आहेत. सो मला असं वाटतं हे त्याचं कुठेतरी त्या कामाचं, प्रोजेक्टचं, सूरजचं, गाण्यांचं, ट्रेलरचं एक रिफ्लेक्शन आहे. आणि जसं केदार अतिशय योग्य गोष्ट म्हणाला की तुम्ही काल काय केलं ह्याचं काही कोणाला पटलेलं नसतं. बाईपण आला, बाईपणच्या वेळेस ही तेवढीच मेहनत केली. त्याला आता 2 वर्ष होतील येत्या जूनमध्ये. आणि जेव्हा गेले काय 4-5 महिने काम करतोय केदार, विशेषतः झोपून ज्याप्रमाणे काम करतोय, अजूनही फिल्मचं काम कम्प्लीट करतोय, तर त्याच्यात असा कुठलाही ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे की अच्छा बाईपण झाला म्हणजे आता झापूक झुपूक. आय थिंक ते झालं, त्याचं यश, त्याची गुणवत्ता, त्याचं प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. अर्थात तुम्हाला हीच अपेक्षा असते कुठच्याही मेकरला, आम्हालाच नाही,
की जेव्हा तुम्ही सिनेमा बनवता किंवा काही कुठलीही कलाकृती बनवता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की त्याला प्रेक्षकांचं प्रेम मिळावं आणि असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही 6 जण जे तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे तर त्याच्यातनं आम्हाला असं कुठेतरी एक म्हणजे मला असं स्वतःला आज असं वाटलं की लोकसत्तेमध्ये येऊन इंटरव्ह्यू घेणार तुम्ही तर तुम्ही कुठच्या चेहऱ्याने हा इंटरव्ह्यू घेईल हे केदार पण म्हणाला होता पण तुमचे चेहरे बघून छान वाटते आता ते छापू नका पण मी जस्ट सांगतो चेहरे छापू नका, बाकी सगळे छापा. याच प्रश्नाला धरून पुढे की जेव्हा घोषणा झाली की सूरज चव्हाणचा दाखवतो चित्रपट येतो तेव्हा संमिश्र प्रतिक्रिया आल्या म्हणजे 2 पॉझिटिव्ह तरी 4 निगेटिव्ह कमेंट होते की हा कोण कलाकार जिचा ट्रेलरच्या सुरुवातीला काही कमेंट असा उल्लेख केला. मी कालच कमेंट्स सगळ्या पाहिल्या ट्रेलरवरच्या सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट आहेत त्यातही अशा कमेंट्स आहेत की टीझरवरून आम्ही असं म्हटलं की हा काय कलाकार किंवा हा हिरो होऊ शकतो का वगैरे पण आता आमचं मत बदलले ट्रेलरवरून आम्हाला समजतंय की सूरजने चांगलं काम केलंय तो मोठा कलाकार होईल वगैरे वगैरे. तर हे अपेक्षित होतं का की अनपेक्षितपणे या कमेंट्स तुमच्यापर्यंत आल्या की तुम्हाला माहित होतं की हे असं होणार आहे प्रेक्षकांचं प्रेम मिळणार आहे? अरे मला माहितीये की आम्हाला फक्त मेहनत घ्यायची, आम्हाला कष्ट करायचे. हे बघ काय आहे की प्रत्येक तुम्ही जेव्हा कुठला खेळ खेळायला जाता तेव्हा तुम्ही सगळे डाव पहिल्यांदा दाखवून खेळत बसत नाही ना. एक एक गोष्ट बाहेर येते आणि ती टेक्निक मी सांगितलं ना फिल्म करणं माझं काम आहे. माझं तिकडे जास्त लक्ष आहे आणि हे कम्प्लिटली कशा पद्धतीने यावं याचं लक्ष हा देखीलच बघतोय. त्यामुळे आमच्यामध्ये तो संवाद होता की काय करायला पाहिजे, काय नाही यायला पाहिजे, कसं यायला पाहिजे, काय आता स्टेप असायला पाहिजे, या गोष्टी होत्या. पण काय आहे की ना असायला पाहिजेत लोक चांगलं बोलणारी आणि वाईट बोलणारी पण. जे वाईट बोलणारे असतात ना तर यांच्याकडून पण आम्हाला शिकण्यासाठी खूप काही असतं आणि चांगलं बोलतात त्यांच्याकडून तर शिकतोच आपण. त्यामुळे कोणाचे तर हे इतकं माध्यम असं झालंय ना की कोणाची तोंड नाही धरू शकत कारण याला चेहरे नाही आहेत ना. की मला माहितीये की तू बोलतोयस, मला काय करता येईल की ओके ओके तुला ही गोष्ट आवडलेली आहे का, आता बघ ही आवडते का, अच्छा नाही अजून ही गोष्ट आणि मग तुझं मत परिवर्तन होतंय यातच या सगळ्या टीमचं यश आहे ना. मला आनंद काय आहे की एक सतत एक सूर येतो ना रील स्टार फिल्म स्टार झाला, रील स्टार फिल्म स्टार झाला. संधी कोणालाच मिळू नये का, म्हणजे ज्यांनी हे काम करू नये त्यांनी ते काम करू नये. आपण काम तर बघूया आणि मग ठरवूया ना. तुम्ही मागे जे काम केलेलं आहे त्याच्यावर जर ठरवणार असाल तर मग मी बाईपण इतका हिट गेलाय तर मी आता असं झोपून राहायला पाहिजे की झाबूक झुबूक 200 करोड करेल असं नसतं ना. परत तुम्ही सिनेमा बघायलाच येणार ना माझा. तर त्यामुळे प्रत्येकाला ती संधी उपलब्ध आहे बोलण्याची. आपण कोणाची तोंड नाही धरू शकत. पण एक मात्र खरं आम्हा सगळ्यांना काम करणं महत्वाचं वाटतं आणि ते मतपरिवर्तन होतंय ते आणखीन या आठवड्यामध्ये खूपच मतपरिवर्तन होईल. मला एक कॉन्फिडन्स असा होता की हे सगळं प्रमोशन होण्याच्या आधी आम्ही फिल्म नॅचरली एडिटला फिल्म बघतो. सो तू जे म्हणतोयस ना ती भावना डेफिनेटली होती आधी की तुम्ही सूरजला एका पॅटर्नमध्ये बघितले की थोडा म्हणजे तो असा ऍक्टर नाही की नाटकातनं आलेला आहे की मग तुम्ही एका प्रकारचं त्याचं काम बघता किंवा टीव्ही मालिकेमध्ये तुम्ही त्याचा एक ट्रॅक बघितलेला आहे. तो बिग बॉसमधनं आलेला आहे आणि तो आहे तसा आहे. पण जेव्हा केदारने ही गोष्ट लिहिली ज्या प्रकारे त्यांनी ती डिझाईन केली आणि ज्या प्रकारे नंतर ती शूट झाली आणि या सगळ्यांनी परफॉर्म केलं त्याच्यामधून आम्हाला कॉन्फिडन्स असा होता की हे जे काही करतायत मी मगाशी म्हटलं की डायरेक्टरचं एक कौशल्य असतं विशेषतः नाटकातल्या की त्यांनी ह्या सगळ्यांकडनं इतकं अफलातून काम करून घेतलंय की म्हणजे त्यांच्या तोंडावर आता एवढं लगेच मला बोलायला नको पण मी ही गोष्ट अभिमानाने सांगतो की तू जेव्हा सिनेमा बघशील सिनेमा कसा वाटेल काय वाटेल हा तुझा प्रश्न राहिला पण एक गोष्ट नक्की तू 100% असं म्हणशील की ह्याच्यातला एकही जण असं तुला वाटणार नाही की हा पहिल्यांदा सिनेमा करतो की त्यांनी सगळ्यांनी इतकी अप्रतिम कामं केलेली आहेत की तू ते त्या त्या कॅरेक्टर्समध्ये त्या त्या रोल्समध्ये त्या त्या जागांमध्ये अप्रतिम परफॉर्म करतात. त्यामुळे जरी कितीही कमेंट येत असल्या तरी आम्हाला एक कुठेतरी कॉन्फिडन्स असा होता की ठीक आहे हे येत आहे नो प्रॉब्लेम याच्यावर रिॲक्शन असू शकते कारण अजून सगळं काही आलेलं नव्हतं. त्यामुळे आमचा जो सगळ्यात प्रमुख पहिली गोष्ट होती 2 टीझर आल्यानंतर गाणं राहिलेलं होतं आणि लोकांना त्या गाण्याचा अंदाज नव्हता जे क्रिटिक्सने केलं आणि
जे मेन टायटल सॉन्ग आहे, मला वाटतं तिथनं कुठनं तरी त्याचा एक सूर लागला आणि ट्रेलरमध्ये तुम्हाला मला असं वाटतं लक्षात येतं की या सगळ्यांनी कामं केलेली आहेत. म्हणजे तो नुसताच असा आपण ते म्हणतो ना एंटरटेनमेंट म्हणजे कॅज्युअली आपण असं घेतो की अरे मजेदार सिनेमा म्हणजे कॅज्युअल, तशी गोष्ट नाहीये. तो सिनेमा बनवणं ही इज इक्वली डिफिकल्ट. म्हणजे असं नाही की सिरियस सिनेमा बनवणं सोपी गोष्ट आहे आणि एंटरटेनमेंट सिनेमा बनवणं ही सुद्धा सोपी गोष्ट आहे, असं नाही. या दोन्ही गोष्टी आपापल्या ठिकाणी असतात आणि ते करणं अत्यंत कठीण असतं. त्यामुळे तुम्ही सिनेमा बघून ऑफकोर्स एंटरटेनमेंट हा त्याचा एक कोर आहे. म्हणजे त्याची एक वन लाईन काय इट इज एंटरटेनमेंट, पण ते करणं, ते करून घेणं ही खूप मोठी आणि अत्यंत कठीण अशी गोष्ट असते. चित्रपट हे एक स्वप्न, अजून एक स्वप्न पूर्ण होत आहे घराचं, तर घराबद्दल आम्हाला काय सांगशील? कधी आता परवा दादा घेत 4-5 दिवसापूर्वी मी नव्हतो तिकडे, परमिशन चालू होतं. तर वकिलाचा फोन आला राहुराबांचा की दादा येऊन गेलं घरापाशी बंगल्यापाशी, की त्यांनी सांगितलं त्यांच्या माणसाला लवकर काम करा, त्याला ओपनिंग डायरेक्ट घरात ती दिवाळीच्या आधीच घरात गेला पाहिजे, त्याला पटक्याने करा काम, जोरात काम चालू आहे, आता खालचं बांधकाम चालू आहे. बिग बॉसच्या मित्रांबरोबर झापूक झुपूक सिनेमा बघणार का? पुन्हा एकदा रियुनियन बघायला मिळेल आम्हाला? नाही बोलू ना आम्ही 100%. सर म्हणल्या मग काय फक्त सरांची होकाले आल्यावर आम्ही काय. सर म्हणलं ना बघायचं तर अख्ख्यानं बरं बघणार मी फॅमिली बिग बॉसच्या घरात. तुम्हा सगळ्यांना 25 तारखेला सिनेमा रिलीज होतोय, त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. शुभेच्छा देत आहे पण बघायचा. आमच्या सगळ्या टीम कडनं तुझ्या पहिल्या सिनेमाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, आभार आहे. थँक्यू. थँक्यू.